सोलापुरात 2 आणि 3 मे रोजी टाटा IPL फॅन पार्कचा थरार विजापूर रोड नेहरू नगर शासकीय मैदानावर आयोजित करण्यात आला आहे। देशभरातील क्रिकेट प्रेमींसाठी यंदाचा इंडियन प्रीमियर लीग IPL 2026 हंगाम अधिक मोठा, भन्नाट आणि आकर्षक ठरणार आहे। चाहत्यांच्या उत्साहाला नवा आयाम देण्यासाठी IPL फॅन पार्कची भव्य संकल्पना यंदा 50 शहरांमध्ये राबवण्यात येत असून लाखो चाहते या सोहळ्यात सहभागी होण्यास सज्ज आहेत। सोलापुरात दिनांक 2 आणि 3 मे रोजी हा थरार जुळे सोलापुरातील शासकीय मैदानावर आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबरसू यांनी पत्रकार परिषदेत दिली। चंद्रकांत रेंबरसू, सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन सेक्रेटरी। आज आपल्यासमोर खास करून BCCIचे आनंद दातार आलेले आहेत। सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन गेल्या 8 वर्षापासून फन पार्क करते आणि आपल्या सोलापूरमध्ये फन पार्क होण्याचे कारण म्हणजे सोलापूरचे पब्लिक, त्यांचा उत्साह। आणि आपण गेल्या वर्षी या फन पार्कमध्ये जवळजवळ 17,000 लोकांनी भाग घेतला होता। आज मे महिन्यामध्ये सर्व शाळा कॉलेजांना सुट्ट्या आहेत, तर यावर्षी आपण 25,000पेक्षा जास्त लोकांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा। आणि हे फन पार्क मोफत आहे, विनामूल्य आहे, शासकीय मैदानात होणार आहे। शनिवारी फक्त एकच मॅच आहे आणि रविवारी 2 सामने आहेत। तर हे सामने बघण्यासाठी आपण असे आवाहन करा की सोलापूर क्रिकेट असोसिएशन हे नवीन योजना करत असताना ही एक योजना BCCI विना मोबदला देत असते। तर मी एवढेच सांगू इच्छितो की तुम्ही हे जाहीर करताना विना मोबदला सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनला सुद्धा ह्याच्यामध्ये काय खर्च नसतो, सर्व खर्च हे BCCI करत आहे। तरी आपण हे सामना पाहण्यासाठी पत्रकारांनी पण यावं आणि आपल्या सर्व खेळाडूंना, क्रीडा शौकीनांना सगळ्यांनी यावं ही विनंती करतो। जुळे सोलापुरातील शासकीय मैदानावर याचं नेटकं नियोजन करण्यात येत आहे। 32 बाय 18 फुटाचा मोठा स्क्रीन लावण्यात येत आहे। मागील वर्षी सोलापुरात या ठिकाणी 17,000 प्रेक्षक उपस्थित होते। यंदा 25,000 प्रेक्षक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे। शनिवारी 2 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजता चेन्नई सुपर किंग विरुद्ध मुंबई इंडियन्स ही मॅच पाहता येणार आहे। रविवारी 3 मे रोजी दुपारी 2:30 वाजल्यापासून 2 मॅचेस होणार आहेत। यामध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स या मॅचेस पाहता येणार आहेत। यावेळी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे। विजेत्यांना प्रसिद्ध खेळाडूंनी सही केलेले टी-शर्ट देण्यात येणार आहेत। फॅन पार्क्समध्ये प्रचंड मोठ्या स्क्रीनवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण होणार असून मैदानात बसल्याचा अनुभवच चाहत्यांना मिळणार आहे। शिट्ट्या, चीरिंग, फेस पेंटिंग, शाउट आउट्स आणि क्रेझी स्टंट्समुळे प्रत्येक ठिकाणी स्टेडियमसारखं वातावरण रंगणार आहे। विशेष म्हणजे या फॅन पार्क्समध्ये प्रवेश पूर्णपणे मोफत असणार आहे। अधिकृत प्रायोजकांच्या माध्यमातून संगीत, खाद्यपदार्थ, शीतपेये आणि विविध मनोरंजन उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे। त्यामुळं क्रिकेटसोबतच फॅमिली एंटरटेनमेंटचाही आनंद घेता येणार आहे। यंदाच्या हंगामात विविध ठिकाणी 10 लाखांहून अधिक क्रिकेटप्रेमी फॅन पार्क्सला भेट देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। चाहत्यांना त्यांच्या आवडत्या संघ आणि खेळाडूंबद्दलचं प्रेम व्यक्त करण्याची संधीही इथं मिळणार आहे। सीमारेषेवरील षटकार, हॅट्रिक्स आणि रोमांचक क्षणांचा थरार अनुभवण्यासाठी आता चाहत्यांनी सज्ज राहावं असं आवाहन करण्यात येत आहे। IPL 2026च्या जल्लोषासाठी उलटगणती सुरू झाली असून यंदा क्रिकेट फॅनडमचा उत्सव अधिक रंगतदार ठरणार आहे। या पत्रकार परिषदेला प्रकाश भुतडा, आनंद दातार, संजय वडजे, ऋत्विज चव्हाण, संतोष बडवे आदी उपस्थित होते।